गरुड झेप अकॅडमीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणात प्रशासकीय कार्यालयांमध्ये तक्रारी देऊन 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या 4 कार्यकर्त्यांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। खंडणी घेतानाचा व्हिडिओ फिर्यादीने रेकॉर्ड केलाय। गरुड झेप संस्थेत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती। या बाबीचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, रेखा वाहटुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन मिसाळ, अखिल भारतीय छावा संघटनेचे अशोक मोरे यांनी त्यांच्या संघटना व पक्षाच्या नावाने पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी गरुड झेप अकॅडमीच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून तक्रारी मागे घेण्यासाठी संघटनेला निधी देण्याची मागणी गरुड झेप अकॅडमीकडे करण्यात आली होती। गरुड झेप अकॅडमीची बदनामी थांबवायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड यांनी फिर्यादी निलेश सोनवणे यांना फोन करून केली होती। यावर तडजोडी अंती 7 लाख रुपये देण्याची मागणी पर्यंत ठरलं होतं। त्यासाठी आरोपींनी आकाशवाणी येथील हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं। यावर आणखीन तडजोडी अंती ऍडव्हान्स मध्ये 2 लाख रुपये देण्याचं ठरलं। पैसे दिल्यानंतर तक्रार मागे घेतल्याची ओसी फिर्यादींनी आरोपींकडून घेतली। त्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। नुकतंच शहरामध्ये एका कोचिंग क्लासेसची तोडफोड केल्याची घटना घडली होती। या प्रकरणामध्ये हेच आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे। या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शूट करण्यात आला असून तो सध्या व्हायरल होतोय।